डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या डोंबिवली पश्चिमेतील रॅलीला मोठा प्रतिसाद। कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या प्रचारासाठी आज डोंबिवली पश्चिम भागात प्रचार रॅली काढण्यात आली आहे। या रॅलीला महायुतीचे कार्यकर्ते आणि सर्वसामान्य नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय। ठिकठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी आणि फुलांचा वर्षाव करत श्रीकांत शिंदे यांचं स्वागत केलं जात आहे। रॅलीत खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे, मनसे आमदार राजू पाटील, भाजपाचे जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी, कल्याण लोकसभा निरीक्षक शशिकांत कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे, मनसे जिल्हाध्यक्ष प्रकाश म्हात्रे, रिपाई जिल्हाध्यक्ष प्रल्हाद जाधव, युवासेना सचिव दीपेश म्हात्रे, ज्येष्ठ नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्यासह महायुतीच्या सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत। आवर्जून आनंदजी परांजपे असतील, जगन्नाथप्पा शिंदे असतील, त्याचबरोबर मनसेचे आमदार राजू पाटील असतील, दिबा पाटील यांचे सुपुत्र त्या ठिकाणी उपस्थित होते। त्याचबरोबर दिबा पाटील संघर्ष समितीचे रामशेठ ठाकूर असतील, गुलाबजी वजे असतील, सगळेच मोठ्या प्रमाणामध्ये जे आहे, मोठ्या संख्येमध्ये जे आहेत हे सगळे नेते जे आहेत उपस्थित होते, सगळे पदाधिकारी उपस्थित होते, सगळे कार्यकर्ते उपस्थित होते। मला वाटतं कार्यकर्त्यांमधला जो जोश गेले अनेक दिवस मी पाहतोय की प्रत्येक कार्यकर्ता जो आहे हा पूर्णपणे जो आहे हा डेडिकेटली जो आहे रस्त्यावरती उतरलाय। प्रत्येक पक्षाचा कार्यकर्ता, शिवसेना, भारतीय जनता पार्टी असेल, त्याचबरोबर एनसीपी असेल, मनसे असेल, आरपीआय, रासप, सगळ्या पक्षाचे कार्यकर्ते जे आहेत हे रस्त्यावरती उतरून प्रचार करतायत। कोण चौकसभा घेत आहे, कोण प्रचार रॅली घेत आहे, कोण स्लिपा वाटतंय, कोण अहवाल वाटतंय आणि प्रत्येकाला असं वाटतंय की हा जो उमेदवार आहे डॉक्टर श्रीकांत शिंदे हा आपल्याच पार्टीचा उमेदवार आहे। हे मला वाटतं चित्र जे आहे ते कल्याण लोकसभेमध्ये पाहायला आपल्याला मिळतं। तर खूप जल्लोषपूर्ण वातावरणामध्ये जे आहे ही प्रचाराची रॅली जी आहे ती झालेली आहे।